टाटा मॅरेथॉन संपन्न झाला आहे, मात्र अनेक जणांना मेडल्स मिळाले नसल्याचा आरोप जो आहे तो काही स्पर्धकांकडून करण्यात येतो आहे। मोठा गोंधळ झाला आणि पोलिसांचा आपण इथं बंदोबस्त बघू शकतो आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो ह्या मेडल जिथं मिळत होते तिथं आपण बघतो आहे। सोबतच ही सगळी कर्मचारी आहेत, ही देखील इथं सध्याला आपल्याला पाहायला मिळत आहेत। नेमका मोठ्या प्रमाणात गोंधळ जो आहे तो इथं पाहायला मिळालेला होता आणि त्यानंतर हे संपूर्ण काउंटर जे आहे ते सध्याला बंद करण्यात आलेलं आहे। एकूण अनेकांकडनं मेडल न मिळाल्याची तक्रार जी आहे ती पुढे येताना दिसलेली होती आणि त्यानंतर मोठा गोंधळ या संपूर्ण भागामध्ये उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि अशातच आपण इथे बघू शकतो आहे अनेकांना जे मेडल आहे ते मिळालेलं नाही है। मेडल मिला क्या सर? मेडल भी नहीं मिला। 6 घंटा हमने रेस कंप्लीट किया, 6 महीने पहले रजिस्ट्रेशन किया, पूरा पेमेंट किया और दूसरी बार हम कर रहे हैं। ना तो मेडल है, ना ब्रेकफास्ट है, ना इनका मिसमैनेजमेंट इतना है। वहाँ पे कल एक्सपो में हम गए थे, वहाँ पानी भी नहीं था और वहाँ पे वॉशरूम भी नहीं था। वहाँ पे इतनी सारी पब्लिक थी, वहाँ ना तो वॉशरूम ना मेडल। ये टाटा वाले क्या कर रहे हैं? और पूरे इंडिया के लोग यहाँ पे आए हुए हैं। वहाँ पे कितनी असुविधा हो रही। वो आज गए वहाँ पे, हमारे बच्चे पूछेंगे, घर वाले पूछेंगे मेडल नहीं है, वो बोलेंगे आपने रेस किया या नहीं किया। और थोड़ा ये इमोशनली कितना गंदा लगता है। ठीक, तर आपण हे बघू शकतो। तुम्हाला मिळालं मेडल? मिळालं तुम्हाला? मेडल मिळालं नाही? कुठनं आलात तुम्ही? रेस पूर्ण केली तुम्ही? हो, पूर्ण केली। अच्छा, काय म्हणण्यात आलं, काय सांगण्यात आलं? माझं म्हणणं असं आहे की प्रोकॅमच्याकडे 11,000 त्यांचे हे आहेत, पार्टिसिपेंट आहेत। तर पार्टिसिपेंट जर 11,000 असतील तर तुम्ही मेडल 15,000, 14,500, 15,000 मेडल तुम्ही आणायला पाहिजे। आणि त्याप्रमाणे समजा एखादी गोणी तुमची गेली चोरीला तर ती त्या गोणीत मॅक्झिमम किती असणार? 1000 असणार। सो दिस शुड नॉट गेट हॅपन ना। तुम्हाला सांगण्यात येतंय की चोरीला गेलेत म्हणून? हो, चोरीला गेले म्हणून सांगितलं। तर आपण इथे बघू शकतो आहे पोलिसांचा संपूर्ण बंदोबस्त जो आहे तो इथं तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे देखील इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपको मेडल नहीं मिला है? Yes, I still not get a medal. I'm very disappointed about the program. What's going on? क्या हो रहा है ना? मैं इतना 42 किलोमीटर हम लोग रन करके आए, मेडल के लिए 1 घंटे यहाँ पे लाइन में खड़े हो। आम्ही सगळे जे स्लो पळतो, ज्या लोकांना 6 तास होतात ना, त्यांच्यासाठी काय होतं, ते 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटरवाले लोक आहेत ना, ते सगळं जे काही रिफ्रेशमेंट आहे ते संपून टाकतात। मला पूर्ण रेसमध्ये फक्त पाणी भेटले, अजून काहीच नाही भेटलं। सेम कुठनं होता? आम्ही ॲक्च्युली हेल्थ वॉज एन इश्यू। मी ठाण्यावरून आलो। तर आपण बघू शकतो की अनेकांना अडचणींचा सामना इथं करावा लागतो आहे। सगळे इथे आलेले आहेत। मेडल नहीं मिला। 42 kilometers. We spent a lot of time on the road, literally running with a dying heart. And after reaching over here, we didn't get anything. And this time is a very mismanagement by the Procam. तर तुम्ही कुठनं होता? मी मुंबईतूनच आहे आणि मी गेली 7 वर्ष हे मुंबई मॅरेथॉन पळतोय, पण पहिल्यांदाच हा अनुभव आला आणि खूपच इवन लास्टच्या 10-15 किलोमीटर्स ज्यावेळी पाण्याची आणि हायड्रेशनची गरज असते त्यावेळेला पण भरपूर आम्हाला डिफिकल्टीचा सामना करावा लागला। आपण इथे समोर बघू शकतो आहे, समोर आपण बघू शकतो की अनेक जण जे आहेत ते इथं तक्रार करताना दिसत आहेत। एकूणच पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात फौजफाटा इथं तैनात करण्यात आलेला आहे। मेडल्स मिळालेले नाही आणि या मेडल्स न मिळाल्यामुळे अनेकांना हे एकूण आयोजक आहे त्यांना या संपूर्ण सामोरे जावं लागतं आहे, रोषाला सामोरं जावं लागतं आहे। आपण पोलीस उपायुक्त बोलत आहेत आणि त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे की या संदर्भात तुम्ही तक्रार करावी आणि त्यानंतर तक्रारीनंतर आम्ही तक्रार देखील घेऊ। मात्र ह्या संपूर्ण गोष्टींमध्ये कुठंतरी या धावपटूंना, स्पर्धकांना अडचण जी आहे ती आपल्याला होताना दिसते। आपण अगर है तो मैं आपको बताता हूं। अभी सब लोग को मैंने बोला है कि नहीं है यहाँ पे, जो उनकी तरफ से हमने सुना है। रुकेगा नहीं है तो चला जाएगा। तर आपण बघू शकतोय की अनेकांना मेडल्स मिळालेली नाही आहे आणि त्यामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये हे संपूर्ण जे स्पर्धक आहेत ती इथं आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळ्यांना या जे आयोजक आहे त्यांना स्पर्धकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय। कॅमेरामॅन मनोज जयस्वालचा अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।